जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी असून लोकशाहीला बाधक आहे। त्यामुळे जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा येणार आहे। त्यामुळे हे विधेयक रद्द करावं या मागणीसाठी बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने वज्रमूठ दाखवत स्टेशन चौकात शासनाच्या विरोधात निदर्शने केली। तर राज्यातील शेतकरी ऊस दरासाठी आंदोलन करतील तर त्यांनाही या जनसुरक्षा कायद्याच्या आडून सरकार नक्षलवादी ठरवेल अशी टीका आमदार रोहित आर पाटील यांनी सांगलीत बोलताना केली आहे। महात्मा गांधी, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यासह तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोस अभिवादन करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंग सावंत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यावेळी बोलताना रोहित आर पाटील म्हणाले, हे विधेयक महाराष्ट्र देशोधडीला कसं लावेल असं आहे। या विधेयकाच्या विरोधात सांगली जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे। हा लढा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात येईल। गेल्या 15 वर्षांचा कारभार पाहिला तर ज्या पी चिदंबरम यांनी कायदा आणला त्यांनाच पहिल्यांदा जेलमध्ये जावं लागलं। लोकशाही मूल्य पायाखाली तुडवले जातात। या विधेयकात नक्षलवादाची व्याख्याच दिली गेली नाही। जनता जर आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत असेल तर हे विधेयक त्यांनाही नक्षलवादी ठरवून आत टाकेल। पंजाबच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने दहशतवादी ठरवलं। तसंच जर उद्या राज्यातील शेतकरी ऊस दरासाठी आंदोलन करतील तर त्यांनाही सरकार नक्षलवादी ठरवेल। या विधेयकाविरोधात मोठी जनचळवळ उभारण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। विटा ते कवठेमहांकाळ महामार्गाच्या रुंदीकरणाचे ठेकेदाराने काम चालू केले होते, पण भरपाई मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काम बंद पाडलं होतं। या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध केलाय। तसेच शेतकऱ्यांनी 100% मोबदला मिळाल्याशिवाय अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिलाय। शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे संसदीय मंडळ सदस्य बाबूराव लगारे, महाराष्ट्र स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले। जिल्हाधिकारी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आलं। या निवेदनात म्हटलंय की विटा ते कवठेमहांकाळ महामार्गासाठी रुंदीकरणाचं काम ठेकेदाराने सुरू केलं होतं। सदरचं काम शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सुरू असल्याने संबंधित पाडळी, धामणी, हातनूर, मांजर्डे, बलकवडे, बस्तवडे येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी काम बंद पाडले। बाधित जमिनीचा आणि त्यामधील बाधित पाईपलाईन, बांधकामे, फळझाडे, बोरवेल, विहिरी आणि तर संपूर्ण नुकसान भरपाई दिल्याशिवाय रस्ता रुंदीकरण काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा सर्व शेतकऱ्यांनी घेतलाय। शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून 2013 भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे संपूर्ण नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय 1 इंच जमीन सरकारला दडपशाहीने लाटू देणार नाही असा इशारा दिगंबर कांबळे यांनी दिलाय। दरम्यान बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना मागण्यांचं निवेदन दिलं। यावेळी काकडे यांनी विटा ते कवठेमहांकाळ महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या बाधित शेतकरी, काम करणारे ठेकेदार, अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल। या बैठकीमध्ये चर्चा करून शेतकऱ्यांच्या भरपाईचा प्रश्न सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलं। सांगली जिल्ह्यातील वाटेगावमधील दरा परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बिबट्याच्या दर्शनाने दहशत पसरली आहे। त्यात लाईटचे लोड शेडिंगमुळे या परिसरात आणखी बिबट्यांची दहशत वाढली आहे। ग्रामस्थ भयभीत झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। वाटेगाव येथील दरा परिसरात गेल्या 4 ते 6 महिन्यापासून बिबट्याने मोठी दहशत माजवली। या परिसरात या 4 ते 6 महिन्यात एका माणसावर हल्ला होतो, तसेच एका शेतकऱ्याच्या पाठीमागे बिबट्या लागल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ सांगतात। या परिसरातील छोटी मोठी कुत्री, छोटी मोठी पाडसी, शेळ्या, मेंढ्या असे अनेक प्राणी गायब झालेत। मागील आठवड्यात एका मेंढपाळाच्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करून 7 ते 8 शेळ्या मेंढ्या जखमी केल्याची घटना घडल्याची माहिती येथील ग्रामस्थांकडून मिळते। बिबट्याच्या दहशतीमुळे या परिसरातील कोणीही शेतकरी महिला आपल्या शेताकडे जायचं धाडस करत नाही। रात्री या परिसरात एका गाई म्हशीच्या गोट्याजवळ बिबट्या दबा धरून बसला होता। शेतकरी वैरण टाकायला गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याचं दर्शन झालं। आरडाओरड केल्यानंतर हा बिबट्या तिथून पळून गेला। यानंतर वन विभागाला वारंवार कळवून सुद्धा वन विभागाने यावर कोणतीच कारवाई केली नाही असा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत। महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत कुपवाड येथील प्रभाग 2 आणि 8 मध्ये अनेक घोळ झाल्याच्या हरकती दाखल
होऊ लागलेल्या आहेत। बुधवारी नव्याने 17 हरकती दाखल झाल्या असून आज अखेर 28 हरकती दाखल झाल्यात। महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली असून त्यावर हरकती घेण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे। प्रारूप प्रभाग रचनेत हरकती दाखल होत आहेत। प्रभाग 2 मधील 4,500 लोकसंख्येचा भाग प्रभाग 8 ला जोडण्यात आलाय। अनुसूचीनुसार प्रभाग 2 ची लोकसंख्या 24,000 असताना प्रशासनाने 18,000 गृहीत धरून प्रभागातील काही भाग तोडलाय। त्यात कुपवाड गावठाणाचाही समावेश आहे, पण नकाशा आणि अनुसूचित बदल असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतलाय। याबरोबर प्रशासनाने प्रभाग रचना करताना मुख्य रस्ते आणि लोकसंख्येचा निकषही पाळला नसल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतलाय। कुपवाडमधील हा भाग तोडल्याने माजी नगरसेवकही नाराज आहेत। त्यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली, तसेच याबाबत हरकती घेण्याचा पवित्रा घेतलाय। कुपवाडमधून सर्वाधिक हरकती दाखल होत आहेत। बुधवारी एकाच दिवशी 17 तक्रारी दाखल झाल्या। जिल्ह्यात पवन ऊर्जा प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी विक्री व्यवहाराची कसून चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जमिनीच्या व्यवहारातील कोणताही गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय। याबाबत चौकशी करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। 2023 ते 2025 या कालावधीत सांगली जिल्ह्यातील जमिनीच्या व्यवहारासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती। आमदार गोपीचंद पडळकर, मुद्रांक आणि नोंदणी महानिरीक्षक तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। या वादग्रस्त प्रकरणात सर्जन रियालिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे। शेतकऱ्यांनी आरोप केलाय की कंपनीने कमाल जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन करून निश्चित मर्यादेपेक्षा जास्त जमिनीची खरेदी केली आहे। त्यामुळे कंपनीचे अनेक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत। शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की कंपनीने ज्या दराने जमीन खरेदी केल्या त्याच दराने त्या परत कराव्यात। महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने शेतकऱ्यांशी चर्चा करून सखोल चौकशी करण्याचे आदेश सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिले। तसेच कंपनीच्या जमिनी संदर्भातील नवीन व्यवहार थांबवून मागील व्यवहारांची तपासणी करण्याचे निर्देश दिले। जर या व्यवहारामध्ये काहीही अनधिकृत आढळलं तर जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात असं स्पष्ट निर्देशही त्यांनी दिलेत। तसेच संबंधित जमिनींचे सर्वे नंबर ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या जमिनींचे हक्क सुरक्षित राहण्यास मदत होईल। तासगाव तालुक्यातील 5वा मैल येथे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे। सुशांत संजय चव्हाण असं अटकेतील आरोपीचं नाव असून त्याच्याकडून देशी बनावटीचं पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि मोटारसायकल असा एकूण 1,20,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या पथकाने केली आहे। मंगळवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास 5वा मैल निमणी रोडवरील आदित्य मंगल कार्यालयाजवळ इसम संशयास्पदरित्या थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून संशयित सुशांत संजय चव्हाण याला ताब्यात घेतलं। तपासांती त्याच्याकडून देशी बनावटीचा पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि एक मोटारसायकल असं जप्त करण्यात आलं। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी या समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये अशी मागणी आटपाडी तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी आटपाडीचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। आरक्षणावर गदा आली तर ओबीसी समाज महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। ओबीसी बांधवांच्या भावना शासन दरबारी तीव्रतेने मांडण्यात आल्या असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। सरकारने मंत्री गटाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने मराठा समाजासाठी बेकायदा मागण्या मान्य करून हैदराबाद गॅझेटसह 6 मागण्या मान्य करणारा शासन निर्णय घेतला। या निर्णयाचा ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। महाज्योती, ओबीसी आर्थिक विकास महामंडळ तसेच 12 बलुतेदारांसाठी स्थापन झालेल्या 20 महामंडळांना प्रत्येकी किमान 1,000 कोटी रुपयांचा निधी द्यावा। विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती द्यावी। प्रत्येक जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात 2 पेक्षा अधिक वसतिगृह कार्यान्वित करावीत। जातीनिहाय जनगणना करून ग्रामपंचायतपासून संसदपर्यंत तसेच शासन, प्रशासन, सहकारी संस्था व खाजगी संस्थांमध्ये प्रतिनिधित्व द्यावे अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या। अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग मुंबईचे सदस्य गोरक्ष लोखंडे हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याचा आज आढावा घेतलाय।
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा देखील यावेळी त्यांनी आढावा घेतला। त्यानंतर मिरज तालुक्यातील वेडग या गावातील कमानीचा प्रश्न चांगलाच तापला होता। कमान झाल्यानंतर आज अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग मुंबईचे गोरक्ष लोखंडे यांनी कमानीला भेट दिली। यावेळी बेडगचे समाजाने गोरक्ष लोखंडे यांचा सत्कार केलाय। तदनंतर आरग येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या अभिवादन भूमीला त्यांनी भेट दिली आहे। बाबासाहेबांच्या अस्थींचं दर्शन घेत त्रिसरण पंचशील करण्यात आलं। येथील महिलांनी आणि समाजातील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला। तसेच नवीन अभिवादन भूमीची त्यांनी पाहणी करत काय अडचण आहे का ती जाणून घेतली आहे। अभिवादन भूमी एक चांगली व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। तसेच अभिवादन भूमीला काही कमी पडल्यास माझ्यासोबत संपर्क साधण्याचंही त्यांनी यावेळी आवाहन केलं आहे। यावेळी त्यांच्या दौऱ्यासोबत आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे होते आणि डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचे कार्यकर्ते देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अन्यायकारक जनसुरक्षा विधेयक रद्द करा या मागणीसाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सांगलीतील कर्मवीर चौक येथे निदर्शने करण्यात आली। कॉम्रेड उमेश देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी बोलताना उमेश देशमुख म्हणाले, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 विधिमंडळाच्या अधिवेशनात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले असले तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारं आहे। त्यामुळे हे विधेयक रद्द करावे या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार विविध डावे आणि लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी केलाय। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज स्टेशन चौकात विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली। सदर विधेयक मंजूर होण्यापूर्वी विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले होते। या समितीने जाहीर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यानुसार आजपर्यंत दिलेल्या तारखेला या विधेयकाला प्रत्यक्ष आणि दिलेल्या संकेतस्थळावर सूचना आणि विरोध नोंदवण्यात आलाय। राज्यभरातून 13,000 हरकती दाखल करण्यात आलेल्या होत्या। त्यापैकी 9,500 हरकती सदर विधेयक रद्द करा हे स्पष्ट मांडणाऱ्या होत्या। एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होण्याचं हे पहिलंच उदाहरण आहे। यावरून जनसामान्यांच्या मनात या विधेयकाबाबत काय आहे हे लक्षात येतं। तरीही त्या सर्व हरकतींची दखल न घेता हा कायदा पुढे रेटण्यात आलाय। हा कायदा लोकशाही तत्वांना बाधा आणणारा आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करणार आहे। या कायद्याच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आलंय। कुपवाडमधील काही उपनगरात नागरिकांनी पाणी बिलापोटी पैसे घेऊन महापालिकेत भरणा केला नसल्याची चर्चा रंगली आहे। याबाबत काही नागरिक तक्रार करण्याच्या तयारीत आहेत। संबंधितांच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाकडून चौकशी सुरू केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान पाणीपट्टी विभागाने याची दखल घेत प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे। 2 ते 3 वर्षांपूर्वी महापालिकेत पाणी बिल घोटाळा चांगलाच गाजला होता। उपनगरे विस्तारित भागात बोगस पाणी कनेक्शन देण्यात आले होते। काही नागरिकांकडून पैसे घेऊन त्याचा महापालिकेत भरणा करण्यात आला नव्हता। हे प्रकरण उजेडात येताच महापालिकेत खळबळ उडाली आहे। त्यानंतर प्रशासनाने बोगस कनेक्शनच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली। या मोहिमेत 196 बोगस कनेक्शन मिळून आली। प्रशासनाने ही कनेक्शन नियमित केली। या घोटाळ्याचा ठपका घेऊन एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती। आता पुन्हा विस्तारित भागात हाच प्रकार समोर आलाय। याबाबत नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांच्याकडे काही नागरिकांनी तक्रारी केल्या। नवीन पाणी बिल आल्यानंतर त्यात थकबाकी दिसून आल्याने नागरिकही हादरलेत। त्याची दखल घेत पाणीपट्टी विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली। नागरिकांच्या प्रत्यक्षात तक्रारी आल्यानंतर चौकशीला गती येईल असं सांगण्यात आलंय।